poem, you start drawing slowly. See warming up activity. Assuming A, B, C, D as speaker, ask the assigned questions in your group and discuss. तुम्हाला इथे कल्पना करायला लावलेली आहे की तुमच्या वर्गात 4 गट पडलेले आहेत A, B, C, D आणि त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं तुम्ही वर्गातली गटचर्चा करून ग्रुप डिस्कशन करून देणं अपेक्षित आहे. सो जस्ट सी द फर्स्ट क्वेश्चन. A group, if you do not study well, what will happen? Now, if you do not study well, what will happen? Here you have to write, I cannot get good marks. I will fail in the exam. या पद्धतीनं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पुढचं बघा, A ग्रुपचाच दुसरा प्रश्न आपण बघूया. पहिल्या प्रश्नाचा अर्थ लक्षात आला असेल तुमच्या. जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला नाही तर काय होईल, जर मी अभ्यास केला नाही तर काय होईल, हे जे तुमच्या मनात उत्तर येतं, यू जस्ट हॅव टू ट्रान्सलेट और यू जस्ट हॅव टू राईट युअर आन्सर इन इंग्लिश. आता इथे यू शब्द जो आहे त्या यूला तुम्ही इफ आय डू नॉट स्टडी वेल, आय विल गेट लेस मार्क्स, I will fail in exam. Your answer is already lies in your question. At least 50% answer is always there in your question. साधारण 50% उत्तर हे तुमच्या प्रश्नामध्येच असतं. फक्त तुम्हाला त्याच्यामधल्या सर्वनामांमध्ये बदल करून आणि क्रियापदांमधल्या काळात बदल करून तुमचं उत्तर तयार करायचं असतं. सी सेकंड क्वेश्चन ऑफ A. If you do not participate in school activities, games. जर तुम्ही शाळेच्या उपक्रमांमध्ये आणि खेळांमध्ये सहभागी झाला नाहीत तर काय होईल? इट विल अफेक्ट माय स्कूल रेकॉर्ड. आता पुन्हा इफ आय डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज कॉमा इट विल अफेक्ट माय स्कूल रेकॉर्ड्स. म्हणजे माझ्या शाळेच्या रेकॉर्ड्सवर त्याचा परिणाम होईल. इट इज इझी टू राईट द आन्सर. सेकंड क्वेश्चन. इफ यू वेक अप लेट ऑन द वर्किंग डे. जर तुम्ही उशिरा उठलात तुमच्या कामाच्या दिवशी, आय विल बी लेट, मला उशीर होईल. आय विल फेस डिले, बॉस विल स्कोल्ड मी, मला उशिरा झाल्याचे सहन करावे लागेल. कदाचित माझे बॉस जे आहेत ते मला ओरडतील, रागावतील. स्कोल्ड म्हणजे रागावतील. या पद्धतीनं 3 उत्तरं मी इथे लिहिलेली आहेत. बी सेक्शनमधला सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड. जर तुम्ही तुमच्या गरज असणाऱ्या मित्राकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? माय फ्रेंड विल बी अपसेट. माझा मित्र नाराज होईल. वेगळा आन्सर तुम्हाला येत असेल, यू कॅन गो थ्रू इट. नाव सी क्वेश्चन. इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली, व्हॉट विल हॅपन? इफ आय डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली, आय विल गेन वेट. किंवा यूच्या जागी मी आय घेतलाय, त्याच्याऐवजी वी जरी म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही गटचर्चेत उत्तर देताय. I will become lazy, I will become ill or I will become fat. या 4 पद्धतीनं दिलेलं आहे, कारण सी मध्ये एकच प्रश्न विचारलेला आहे. त्या एका प्रश्नाची मी 4 वेगळ्या पद्धतीनं उत्तरं कशी लिहिता येतील याचं उदाहरण दिलेलं आहे. नाव सी ग्रुप डी. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड, व्हॉट विल हॅपन? सेम आहे बघा, एक्झरसाईज आणि जंक फूड जर तुम्ही खाल्लं तर या दोन्हीला उत्तरं जवळजवळ सेम येत आहेत, म्हणून मी बाणाच्या दिशा इकडे आणि तिकडे दोन्ही बाजूनी दाखवल्या. जंक फूड विल डॅमेज माय डायजेस्टिव्ह सिस्टम. जंक फूड विल डॅमेज माय डायजेस्टिव्ह सिस्टम अँड ॲट द सेम टाईम हेल्थ विल गेट स्पॉइल्ड. माझं आरोग्य जे आहे ते चांगले राहणार नाही. या अर्थाने आपण उत्तर लिहू शकतो. सो हियर वी हॅव डन विथ द चिट चॅट. क्वेश्चन 1. नाव सी स्टुडंट्स, युअर सेकंड क्वेश्चन. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. आता तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्या पानावर साधारण किती ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्या पर्सनल रिस्पॉन्ससाठी कशा गरजेच्या आहेत. बघूयात आपण आपला सेकंड क्वेश्चन. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ फॉर माय नेशन, कीप माय लोकॅलिटी क्लीन. मी माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे माझ्या देशासाठी. सेकंड बघा, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मित्रांसाठी, वृद्ध गृहस्थांसाठी जे गरजेत आहेत, फॉर द नीडी, ज्यांना खूप गरज आहे अशांसाठी, आणि फॉर माय सेल्फ, माझ्या स्वतःसाठी मी काय करणे गरजेचे आहे. आपण यातली 2 उदाहरणं घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. बाकीची उदाहरणं तुम्ही नंतर व्हिडिओ व्यवस्थित पाहून नोट डाऊन करून घ्या.
फॉर माय नेशन, कीप माय लोकॅलिटी क्लीन, माझा आजूबाजूचा परिसर मी स्वच्छ ठेवेन माझ्या देशासाठी. मेंटेन पीस, रिस्पेक्ट आर्मी, हेल्प द नीडी. अशा पद्धतीने तुम्ही 3 उदाहरणं देऊ शकता की तुम्ही तुमच्या देशासाठी काय कराल तुमच्या आयुष्यामध्ये. फॉर माय फॅमिली, आय कॅन डू इन माय लाईफ फॉर माय फॅमिली, आय कॅन शेअर सॉरोज जॉयज, आय कॅन लव्ह देम, आय विल टेक केअर, आय विल हेल्प देम अँड आय विल अर्न मनी फॉर देम. अशा पद्धतीनं तुम्ही थोडक्यात तुमचे जे शब्द आहेत ते जरी लिहिले तरी तुमचं हे उत्तर पूर्ण होणार आहे. फॉर माय फ्रेंड्स, स्टडी विथ देम, आय कॅन स्टडी. आता हा कॅन जो आहे ही मॉडेल ऑक्झिलरी तुमच्या वरच्या प्रश्नातनंच मी घेतलेली आहे. आय कॅन स्टडी विथ देम, आय कॅन वेट फॉर देम. त्यांनी तर खूप शॉर्टकट दिलेत, मी तरी तुम्हाला सेंटेन्सेस पूर्ण तयार करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही असे शॉर्टकटसुद्धा यूज करू शकता, पण विचार करा. बेसिकली पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स ऑर द चिटचॅट ॲक्टिव्हिटी इज फॉर युअर deep understanding of the content and at the same time to develop your thinking procedure. म्हणजे तुमची विचार करण्याची प्रक्रिया विकसित व्हावी म्हणूनच या ॲक्टिव्हिटीज दिल्या गेलेल्या आहेत. त्या पद्धतीने विचार करा आणि मग इंग्रजीतून लिहायचा प्रयत्न करा. मुळात चिटचॅटवर जितकी चांगली कमांड येईल किंवा तुमच्या वॉर्मिंग अप सेशनवर जितकं चांगलं काम वर्गात करून घेतलं जातं तितकं तुमचं रायटिंग स्किल आपणआप डेव्हलप होतं. कारण पुढे बघा तुम्ही या ॲक्टिव्हिटीजच्या शेवटीसुद्धा मी क्वेश्चन्स दिलेले आहेत ज्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल हे सगळं तुम्ही तुमच्या रायटिंग स्किलमध्ये यूज करू शकता. आता हे बाकीचे 3 जे आहेत ते तुम्ही बघा, कारण उगाच आपलं हे जे व्हिडिओ आहे हे साधारण 20 मिनिटाच्या पुढे गेले तर अपलोड व्हायला खूप प्रॉब्लेम देतात, त्यामुळे मी इथे थांबते. आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूयात. कम्प्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट पॅरेग्राफ. आय विश टू बी माय विश. ही दिलेली जी वेब आहे हे संजाल जे आहे ते बघा आणि त्याचा उपयोग करून पॅरेग्राफ लिहा. तुम्हाला तुमच्या 4 इच्छा लिहायच्या आहेत आणि त्या 4 इच्छा या वेबमध्ये लिहिल्यात की त्याच्यावर आधारित तुम्हाला साधारण 10 ते 12 ओळींचा परिच्छेद लिहायचा आहे. यू हॅव टू राईट युअर 4 विशेस इन words and after that by using these 4 wishes you have to write paragraph in 8 to 10 lines. Just see, they have given one example, travel in space. My wish is to travel in the space. मग बघा, once in a life I wish to travel in a space. Once in a life I wish to drive a Mercedes Benz. Once in a life I wish to ride a bullet. Here I have given 3 different examples for the first वेब. नाऊ सी, आय वुड लाईक टू बाय. आता मुलांनो एक गोष्ट इथे खूप मजेशीर आहे ती पण लक्षात घ्या. माय विशला मी सेंटेन्सेस जी आहेत ती सुद्धा खूप वेगळी आणि वेगळ्या पद्धतीनं वाक्य पूर्ण करण्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. आय वुड लाईक टू बी, आय विश टू ट्रॅव्हल. म्हणजे इथे डायरेक्ट तुम्हाला क्रियापदाला टू ट्रॅव्हल इन्फिनिटिव्ह फॉर्म यूज करून सेंटेन्स तयार करता येईल. आता इथे आय वुड लाईक टू ही फ्रेज मी यूज केलेली आहे. त्याच्यानंतर आय विश टू बी अलोन, मला आवडेल एकटे राहायला, मला आवडेल आकाशात उडायला, या अर्थानं मी वाक्य तयार केलं आहे. अँड माय विश इज टू बी, माझी इच्छा आहे की मी डॉक्टर बनावं, मी टीचर बनावं, मी ॲक्टर बनावं, मी क्रिकेटर बनावं. या अर्थानं 4 वेगवेगळ्या पद्धतीनं मी वाक्य लिहिलेली आहेत. मग तुम्ही याचा उपयोग करा आणि हा पॅरेग्राफ निश्चित तयार करा. मी दिलेले जे ट्रिक्स आहेत, जे टॅक्ट्स आहेत त्या यूज करून तुम्ही निश्चित एक चांगला पॅरेग्राफ तयार करू शकता. सो ट्राय टू फिगर आउट द पॅरेग्राफ बाय यूजिंग दी सेम फ्रेजेस, बाय यूजिंग दी वर्ड्स इन डिफरंट अँड विथ डिफरंट vocabulary. So just here we'll finish with our chit chat session in text questions and the warming up activity. My next video will be based on your English workshop of You Start Trying Slowly. Thanks a lot, students.